Okay, hey, grab the net. Okay. Pull back. जेवणानंतर खाल्लेला मुखवास फक्त तो तोंडाला चव देत नाही आहे, तर आपल्या आरोग्यासाठी पण खूप फायद्याचा आहे. आणि बऱ्याच आजारावरती हा मुखवास रामबाण उपाय आहे. याचे बरेच गुणधर्म आहे. बडीशेप आपल्या शरीराला थंडावा देते आणि ओवा आणि धनेची डाळ आपली पचनक्रिया सुधारायचं काम करते. तीळ आणि जवस याच्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण भरपूर असतं. तर हा मुखवास तुम्ही नक्की करून बघा आणि जेवणानंतर एक एक चमचा दररोज तुम्ही खा आणि मुलांना पण खायला द्या. तर चला, असा आपण शरीरासाठी फायद्याचा मुखवास आज बनवूया. चला तर मग बनवायला सुरुवात करूया. नमस्कार सर्वांना. आशाच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे मुखवास. तर चला बनवायला सुरुवात करूया. मुखवास बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी बडीशेप, अर्धी वाटी धने डाळ, अर्धी वाटी तीळ, सफेद तीळ आहे. तुम्ही याच्यामध्ये थोडंसं काळे तीळ घातलं तरी चालते. आणि पाव वाटी ओवा घेतलेला आहे, पाव वाटी जवस घेतलेला आहे, सेंधा नमक घेतलेला आहे आणि चुटकीभर हळद घेतलेली आहे. आता सगळ्यात पहिलं आपल्याला साहित्य झालं. आता आपल्याला लागणार आहे एक कढई किंवा पॅन घेतलेला आहे. आता सगळ्यात पहिलं आपल्याला साहित्य भाजून घ्यायचं आहे. आपण जे हे सारं साहित्य काढलेलं आहे ते एक एक करून भाजायचं आहे. आता सगळ्यात पहिलं आपण भाजणार आहे बडीशेप. अगदी कमी गॅसवरती भाजायची आहे. खूप अशी कच्ची पण ठेवायची नाहीये आणि खूप जास्त अशी करपवायची पण नाहीये. हलकासा याचा कलर चेंज होऊन द्यायचा आहे आणि थोडी कुरकुरीत होऊन द्यायची आहे. आता आपली बडीशेप भाजून झालेली आहे. भाजायचं आहे जवस. जवस थोडस भाजत आले त्याच्यामध्ये घालायचे आहे धनेची डाळ, पाव वाटी ओवा आणि हे तीळ. चांगलं कमी गॅसवरती आपल्याला हे सारं भाजून घ्यायचं आहे. कुरकुरीत क्रंची करायचं आहे, क्रिस्पी. वाटीमध्ये थोडं पाणी घ्यायचं आहे, खूप थोडं घ्यायचं आहे. याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला मीठ, हळद आणि चांगली मिक्स करून घ्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने चांगलं हे पाणी मिक्स करून घ्यायचं आहे. ही बडीशेप आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायची आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे. बघा कलर किती छान आलेला आहे. आता आपल्याला हे थोडं थोडं पाणी याच्यामध्ये घालायचं आहे आणि मिक्स करायचं आहे. आणि सगळीकडे एकसारखं मिक्स करून द्यायचं आहे. फक्त हलकीशी ओलसर करायची आहे आपल्याला, जास्त ओलसर नाही करायचं हे. बघा हळदीमुळं कलर पण छान आलेला आहे, मिठामुळं चव पण येणार आहे मस्त. बघा मस्त छान कलर आलेला आहे आणि कुरकुरीत क्रिस्पी पण झालेला आहे. आवाज पण कसा येतोय. तर चला, आपला हे मुखवास भाजून झालेला आहे. आता एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया. आता आपला मुखवास थंड झालेला आहे. आता आपण त्या भरणीमध्ये भरून ठेवूया आणि काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचा आहे बरं का. त्याच्यामुळं
तो जसाचे तसा कुरकुरीत आणि क्रिस्पी राहतो. अशा पद्धतीने आपला मुखवास तयार झालेला आहे. हे पहा, आपला मुखवास बनून तयार झालेला आहे. आपण टेस्ट करून बघूया. मस्त झालेला आहे, कुरकुरीत क्रिस्पी आणि नमक हळद उसका टेस्ट भी छान आलेला आहे. तर चला, हे मुखवास तुम्ही नक्की करून बघा आणि